मी रामचंद्र गोहाड. नमस्कार. मी रामचंद्र गोहाड, नागरी आणि तुमच्या ह्याच्या दृष्टीने रचना करतो. आणि आता मी आपल्यापुढे काही विषयांचा ओहापोह करणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्याकडे आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, आपण जगात सगळ्यात टॉप याचं म्हणतो. ग्रीक संस्कृती आहे, रोमन संस्कृती आहे, युरोपियन संस्कृती आहे, इंग्लंड संस्कृती आहे वगैरे. पण मग आमची भारतीय संस्कृती श्रेष्ठ का, हे जेव्हा प्रश्न आपण करतो, तौलनिक दृष्ट्या जेव्हा पाहतो, तर आमच्याकडची मंदिरं बांधलेली आहेत, नंतरची प्रार्थना स्थळं आहेत, नंतर इतर याचे राजांचे पॅलेसेस वगैरे जे आहेत, हे जर पाहिले, ह्याच्यातलं कला कौशल्य, ह्याच्यातली जी कारागिरी आहे, ह्याच्यातनं जे त्या कारागिरांनी आणि त्या शिल्पकारांनी जे निर्माण केलेलं आहे, म्हणजे जसं परदेशातही आपल्याला सापडतं. भिंतीचित्र आहेत, मूर्ती कोरलेल्या आहेत, आमच्याकडे आहे. त्या ज्याला फ्रेस्को म्हणतात, त्या मूर्ती आमच्याकडे ज्ञानेश्वरी 29 म्हणलेली आहे. वेरूळची लेणी जी आहे, त्या वेरूळच्या लेणीमध्ये आधी कळस आणि मग पाय आहे. मग हे आमच्याकडे शिल्प कसं आलं, याचा प्लॅन कोणी बनवला, कसं जायचं, किती इंच, कसं फूट, कसं पाया किती फूट आहे, याचं प्रपोर्शन कसं ठरलं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे असणारे जे महत्वाचे मुद्दे आहेत, हे आमच्याकडे भूमितीशास्त्र, शून्याचा शोध आमच्याकडचं आहे. म्हणजे भूमितीशास्त्र आणि हे जे आहे, याचे जनक आम्ही आहोत. आमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत अनफॉर्च्युनेटली. न्यूटनच्या आधी ते फळ वरती जात होतं का, हा प्रश्न आम्हाला पडतो ना. न्यूटनला ते खाली येताना दिसलं म्हणून तो ग्रॅव्हिटेशन याचं बात करायला लागला. मग ज्ञानेश्वराच्या अध्यायात लिहिलेलं आहे, 13व्या शतकात त्यांचं म्हणणं आहे, नगरेची रचावी, जलाशय बांधावेत, महावने लावावी नानाविध. हे एक संत 16 वर्षाचा जो ज्ञानेश्वर लिहितो, ज्याला राहायला जागा मिळायला नाही, गावकऱ्यांनी हाकून दिलं संन्यासाची मुलं, आणि तो लिहितो की नगरावी कशी वसवावी. म्हणजे आमच्याकडे नागरी संस्कृती, कृषीवर संस्कृती, आधी मुख्य डॉमिनंट जी आमची संस्कृती होती ती कृषीवर संस्कृती होती, आणि तिचा उगम इसवी आहे. म्हणजे मनसारा नावाचं जे मी हिंदू आर्किटेक्चरचं पुस्तक पाहतो, त्याच्यात उल्लेख दिलेला आहे, इसवी 8,000 वर्ष, इसवी 4,000 वर्ष. म्हणजे आमच्याकडे हे शास्त्र किती प्रगत होतं. आमच्याकडे नालंदा आणि तक्षशिला या 2 विद्यापीठ होती जागतिक दर्जाची, की ज्याची नामशेष करून टाकली परदेशी लोकांनी. आमच्यावर जे आक्रमण केलं की यांची नामशेष करा, यांच्याकडे विद्या अवगत होती, हे आपण जगात कळलं नाही पाहिजे. आणि मग ती आमच्याकडे जे विद्या अवगत होती, हे त्यांना न कळण्यासाठी आमची विद्या नष्ट करून टाकली. 13व्या शतकामध्ये 1250 मध्ये आमचे पूर्व किनारा जो आहे, बे ऑफ बेंगॉल, त्याच्यामध्ये चाचेगिरी चालायची. इंटरनॅशनल जहाजं वगैरे असायची, माल मसाल्याचे पदार्थ आमच्याकडनं घेऊन जायचे. काही याचे शोध लागलेले होते धातूंचे, ते घेऊन जायचे. आणि त्याची जी चाचेगिरी व्हायची, ती त्यावेळेच्या त्या राजाने भुवनेश्वरच्या तिथे कोणाचं जे सूर्यमंदिर बांधलेलं आहे, त्या सूर्यमंदिराच्या वरती जे मॅग्नेट बसवलेलं आहे, त्या मॅग्नेटमध्ये एवढी पॉवर होती की 10 किलोमीटरच्या आसपास जर एखादं जहाज चाचेगिरीने करत असेल, तर त्याचं लगेच त्यांना आपल्याला कळायचं की अमुक अमुक जहाज येतंय. म्हणजे हे आमच्याकडे 1250व्या शतकात एवढं मॅग्नेट, 10 किलोमीटर रेंज, ह्या गप्पा आपण आता मारतो. सोमनाथचं मंदिर जे आहे, त्याची शाळुंगा जी होती ती आधांतरी होती, ती गजनीच्या मोहम्मदने फोडलं ते. म्हणजे तुमचं जे कौशल्य आहे, तुमचं जे ह्याच्यातलं चातुर्य आहे, तुमची जी शास्त्र आणि त्याची जी दृष्टी आहे, ही जगावर श्रेष्ठ होती, हे कळलं नाही पाहिजे. हा ह्याच्यातला मूळ गुण आहे. मी जे वाचतोय सध्या एक पुस्तकाने, त्याच्यामध्ये मला असं दिसतं की आमची जो कृषीवर संस्कृती आहे, आता हे इसवी सन पूर्व आणि इसवी सन काय, याचा एक खुलासा करतो. जगामध्ये इसवी सन पूर्व म्हणजे ख्रिस्ताचा जन्म जो झाला,
ते म्हणजे बेसिक इयर धरलेलं आहे. म्हणजे आता आपण 2021 मध्ये आहोत ना, म्हणजे ख्रिस्ताचा जन्म 2021 मध्ये झाला. आता उद्याच 25 जानेवारी आहे, 25 डिसेंबर आहे, म्हणजे जो ख्राईस्तचा जन्म आहे तो. मग त्यांचं काय म्हणणं आहे, आमचा जो येशू जन्माला आला तेच खरं वर्ष, म्हणजे त्याच्या आधी नव्हतं का काही जगामध्ये, होतं. आणि मग आपण काय केलं, इसवी सन पूर्व, मग पहिलं शतक, दुसरं शतक, तिसरं, असे उलट प्रमाण पाहत गेलो आपण. आणि मग हे प्रमाण पाहत असताना आपल्या लक्षात असं येतं, अरे आमच्याकडची जी कला कौशल्य आहे ना, एकेकाची आश्चर्य करण्यासारखी वृत्ती आहे. एक हे कशी कला कौशल्य घडलेली आहेत. मग ती ऐतिहासिक स्थळं असतील, नैसर्गिक स्थळं असतील, डोंगर असतील, किल्ले असतील, नाना तऱ्हेचे असतील, किनारे असतील, समुद्र किनारा आहे आपल्याला लाभलेला. म्हणजे आम्हाला पश्चिमपासून ते पूर्वेकडे कलकत्त्यापर्यंत, कराचीपासून ते कलकत्त्यापर्यंत आमचा किनारा संपूर्ण आम्हाला मिळतोय. मग या दृष्टीने आमच्या देशाचं भाग्य असं आहे की हा आमचा देश हा सगळ्यांनी समृद्ध आहे, होता. आणि तो चोरांनी, आमचे आक्रमणकर्ते जे आहेत त्यांनी इथं सगळं लुटून नेलेलं आहे. हो, म्हणजे सिंहासन सुद्धा लुटून नेलंय दिल्लीचं, कोणी हिरा लुटून नेला. शिवाजी महाराजांना भावानी तलवार दिलेली ती सुद्धा इथं नाही म्हणे. म्हणजे आमच्यावरती जी दुसऱ्या शतकापासून जी आक्रमणं झालेली आहेत, त्या आक्रमणाने आमचा देश एकदा मुघलांचं, डच, कोण आलेलं नाही इथे. सगळ्यात शेवटचे म्हणजे पोर्तुगीज, ज्यांचा गोवा लिबरेट झाला 1961ला, पण त्याच्या आधी 47 साली ब्रिटिश गेले. 150 वर्ष आलेले होते आपल्याकडे. मग का हे सगळं आले असताना आपण जो इतिहास पाहतो, इसवी सणानंतरचाही पाहतो आणि इसवी सणापूर्वीचाही पाहतो. आमच्याकडे रामायण आणि महाभारत काळ ही महत्वाची 2 काव्य आहेत. मग तो रामायणाचा काळ जो तो सगळ्यात जुना आहे. म्हणजे याचे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे की ह्याचं काळ ठरवलं. कारण काही जे डॉक्युमेंट्स आहेत ती सापडत नाहीत, मिळत नाहीत. शिलालेख आहेत, ते शिलालेखांची भाषा कळत नाही, ती पाली भाषा किंवा ग्रामीण भाषा. मग त्याच्यावरनं जो आवाका बांधलेला आहे आणि मनसराची जी हिंदू आर्किटेक्चरचे प्रसिद्ध झाले 6 व्हॉल्यूम, ते जेव्हा मी पाहिले तेव्हा मला असं लक्षात आलं की इसवी सन पूर्वी 8,000, 9,000, 10,000. मग जिओलॉजिकल तर एक्सपर्ट सांगतात की हे जे थर आहे त्या पृथ्वीवर निर्माण झालेले याला कोट्यावधी वर्ष आहेत. म्हणजे पृथ्वीचा उगम केव्हा झालाय तो आपल्याला काही जरूर नाही आता. आणि म्हणून आपण खऱ्या आपल्या विषयाला येऊ की आमच्याकडे रचना कशी, रचना हा जो शब्द आहे म्हणजे प्लॅनिंग, हे कोणतं होत होतं आधी. मग आमच्याकडे रचना ही होत होती गावांची होती, वस्त्यांची होत होती. आणि ती वस्त्यांची गावांची जी होत होती त्याच्यामध्ये किती वस्ती आहे व किती कुटुंब आलेली आहेत, कुठनं आली आहेत, काही ओरिजिनल इथली आहेत, हे असं करत 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 आम्ही कुठच्या शतकापर्यंत आलो, 16व्या शतकापर्यंत आलो. आणि 16व्या शतकानंतर आमच्याकडे औद्योगिकरणाला एक चालना यायला लागली. आणि औद्योगिकरणामुळे त्याला आमच्याकडे सध्या काय आलं की शेती उद्योगावरती सगळ्या फॅमिलीच्या अवलंबून असायच्या. त्यांच्यातला फॅमिलीचा साईज मोठी. आपल्याकडे पूर्वी, आता फॅमिली प्लॅनिंग आहे, पूर्वी नव्हतं. म्हणजे पूर्वी 8-8 मुलं, 9-10 मुली, म्हणजे हे असं असायचं. ते पण शेतीला लागतो तो, नाही तर शेतमजूर कुठे ते मिळत नाही झाली. आणि मग हे आमच्याकडे जेव्हा 16व्या शतकात लक्षात आलं की आपलं औद्योगिकरण आलेलं आहे आणि 25-30% ही बिन नागरी म्हणजे नागरी लोक आहेत की जे शेतीवर अवलंबून नाही आहेत. आता आपण जरा इथं थांबू आणि मग त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो मी पुढच्या ह्याच्यात सांगतो.